नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर करमसिंग राजपूत, प्राचार्य श्री पुंडलिक महाराज महाविद्यालय नांदुरा. मी सर्वप्रथम 12वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन करतो. हे 12वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं त्यांच्या आयुष्यातील 12 वर्षाच्या तपाचं हे फळ आहे असं आपल्याला सांगावं लागेल. आणि खऱ्या अर्थाने 12वीच्या विद्यार्थ्यांचं करिअर 12वी झाल्यानंतर आता सुरू होणार आहे. हे करिअर निवडत असताना विद्यार्थ्यांनी ही खात्री करून घेण्याची आवश्यकता आहे की आपण 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर कोणत्या ठिकाणी प्रवेश घ्यावा. आता 12वी आर्टचे विद्यार्थी असतील किंवा वाणिज्य शाखेचे विद्यार्थी असतील किंवा विज्ञान शाखेचे विद्यार्थी असतील, या प्रत्येक शाखेतील विद्यार्थ्यांचं 12वी हे वर्ष एक टर्निंग पॉईंट आयुष्यातला असतो, हे आपण अगोदर लक्षात घेतलं पाहिजे. 12वी झाल्यानंतर आपण विद्यापीठाच्या शिक्षणाकडे वळणार आहोत आणि हे विद्यापीठीय शिक्षण घेत असताना आपल्यासमोर अनेक महाविद्यालयांचे पर्याय उपलब्ध आहेत. मात्र विद्यार्थी मित्रांना मी सांगू इच्छितो की हे पर्याय जरी उपलब्ध असले तरी आपल्याला एकदाच आयुष्यामध्ये पदवीचं शिक्षण घेता येतं आणि हे पदवीचं शिक्षण घेत असताना ते अतिशय चांगल्या पद्धतीनं घेतलं गेलं पाहिजे, अतिशय गुणवत्तापूर्ण घेतलं गेलं पाहिजे. त्यासाठी अशाच महाविद्यालयात आपण 12वी नंतर प्रवेश घ्यावा की ज्या ठिकाणी आपल्या करिअरला एक चांगलं वळण त्या ठिकाणी मिळेल आणि आपलं करिअर चांगल्या पद्धतीनं घडवलं जाईल. आणि म्हणून मी 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना हे सूचित करू इच्छितो, हे सांगू इच्छितो की आपण 12वीचं उत्तीर्ण झाल्यानंतर BA प्रथम वर्ष असेल, BCom प्रथम वर्ष असेल किंवा BSc प्रथम वर्ष असेल, कुठल्याही शाखेत आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल आपल्या 12वीच्या विषयाच्या आधारे, तर त्या ठिकाणी अगोदर आपण ज्या महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छितो त्या महाविद्यालयाची बारकाईने आपण चौकशी केली पाहिजे की त्या महाविद्यालयात परमनंट स्टाफ आहे का, क्वालिफाईड स्टाफ आहे का, तिथे रेग्युलर लेक्चर होतात का, या साऱ्या गोष्टी तपासूनच आपण त्या ठिकाणी प्रवेश घ्यावा, जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये अतिशय उच्च दर्जाची गुणवत्तापूर्ण पदवी आपल्याला मिळेल. आणि आज आपल्याला माहीत आहे की गुणवत्तेशिवाय आज काहीही खरं राहिलेलं नाही. ज्याच्याजवळ गुणवत्ता नसेल त्याला नोकरीच्या बाजारामध्ये कुठल्याही प्रकारची संधी नाही. आणि म्हणून जे विद्यार्थी गुणवत्तापूर्ण पदवी संपादन करतील त्यांनाच यापुढे नोकरीच्या बाजारामध्ये, नोकरीच्या मार्केटमध्ये स्थान मिळणार आहे, हे आपण आवर्जून लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की मी ज्या महाविद्यालयात प्राचार्य म्हणून काम करतो आहे त्या महाविद्यालयामध्ये म्हणजे श्री पुंडलिक महाराज महाविद्यालय नांदुरा, की जे शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारे संचालित आहे आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाद्वारे संलग्नित आहे. आमचं महाविद्यालय हे नांदुरा तालुक्यातील एकमेव असं महाविद्यालय आहे की जे NAAC ॲक्रेडिटेड आहे, शासन मान्य आहे, ग्रँटेड आहे. आणि ह्या महाविद्यालयामध्ये विज्ञान शाखा, कला शाखा, वाणिज्य शाखा एवढे शाखा उपलब्ध आहेत. आणि सर्वच शाखांमध्ये प्राध्यापक अतिशय अनुभवसंपन्न, अतिशय उच्च दर्जाचे त्यांनी पात्रता धारण केलेले आहेत. सर्व नेट सेट आहेत, PhD आहेत, MPhil झालेले आहेत आणि अतिशय गुणवत्तापूर्ण असणारे प्राध्यापक आमच्याकडे आहेत. त्यामुळे कुठल्याही विद्यार्थ्याला कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास ते अतिशय चांगल्या पद्धतीने ती अडचण सोडवू शकतात आणि विद्यार्थ्यांना योग्य दिशेने वळवू शकतात. हे आमच्या महाविद्यालयाची एक वैशिष्ट्य आहे. सोबतच आमच्याकडे कला शाखेमध्ये इकॉनॉमिक्स असेल, समाजशास्त्र असेल, मराठी असेल, इंग्लिश असेल, मराठी साहित्य असेल, राज्यशास्त्र असेल, इतिहास असेल, हे विषय उपलब्ध असून वाणिज्य शाखेमध्ये सुद्धा मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यम हे 2 माध्यमांमध्ये शिक्षण उपलब्ध आहे. सोबतच BSc मध्ये आमच्याकडे पारंपरिक आपल्याला केमिस्ट्री, बायोलॉजी, झुलॉजी, फिजिक्स हे विषय तर आहेच, पण त्यासोबतच मायक्रोबायोलॉजी, बायोकेमिस्ट्री, एन्व्हायरमेंटल सायन्स आणि मॅथमॅटिक्स, संगणकशास्त्र हे विषयसुद्धा उपलब्ध झालेले आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी कॉलेज निवडताना, विषय निवडताना आपलं करिअर कोणत्या दिशेने आपल्याला न्यायचं आहे हे विचार करत असताना असंच महाविद्यालय निवडलं पाहिजे की ज्या महाविद्यालयामध्ये हे सर्व कामकाज अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने करून घेतलं जातं आणि विद्यार्थ्यांना ज्या विषयामध्ये त्यांनी प्रवेश घेतलेला आहे त्या विषयाची सखोल आणि बारकाईने माहिती त्या ठिकाणी त्याला मिळेल, जेणेकरून त्याच्या करिअरसाठी त्याचा अतिशय भविष्यामध्ये उपयोग होईल. हा एक मुद्दा विद्यार्थ्यांनी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. सोबतच आमच्या महाविद्यालयामध्ये
या मागच्या वर्षापासून म्हणजे 25-26 पासून आम्ही फॉरेन लँग्वेजेसचे वर्गसुद्धा चालू केलेले आहेत. फॉरेन लँग्वेजेसमध्ये सर्टिफिकेट कोर्सेस इन फॉरेन लँग्वेजेस अशा प्रकारचा अभ्यासक्रम आमच्या महाविद्यालयात आम्ही सुरू केला आणि मला सांगताना आनंद वाटतो की फॉरेन लँग्वेजेसचे कोर्सेस चालवणारं आमच्या नांदुरा तालुक्यातच नव्हे तर अमरावती विद्यापीठातलं हे अतिशय दुर्मिळ असं महाविद्यालय आहे की इथे जापनीज आणि जर्मन भाषा हे 2 विदेशी भाषांमध्ये आम्ही प्रमाणपत्र अभ्यासक्रम या ठिकाणी सुरू केलेले आहेत आणि त्याला अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. विशेष म्हणजे ह्या कोर्सला ह्या सर्टिफिकेट कोर्सेसला प्रवेश घेण्यासाठी कोणत्याही वयाची अट नाही. यामध्ये 12वीचे उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, 10वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी किंवा BSc BCom BA करत असलेले विद्यार्थी हे भाग घेऊ शकतात आणि ज्याला कोणाला ही भाषा शिकायची आहे ते सुद्धा ह्या कोर्सला प्रवेश घेऊ शकतात. आणि मला सांगताना अभिमान आनंद वाटतो की तुम्ही जर्मन भाषा शिका किंवा जापनीज भाषा शिका, याच्या काही विशिष्ट लेव्हल असतात. यापैकी 5 लेव्हलपैकी किमान 2 लेव्हल जरी तुम्ही पूर्ण केल्या तरी तुम्हाला जपानमध्ये, जर्मनीमध्ये नोकरी करण्याची अतिशय चांगली संधी उपलब्ध होते आणि लाख ते 1.5 लाख रुपये महिन्याची नोकरी सहज या विद्यार्थ्यांना मिळू शकते. ही एक सोय आमच्या महाविद्यालयात उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे या संधीचा फायदा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी घ्यावा आणि आमच्याकडे जर त्यांनी प्रवेश घेतला तर निश्चितपणे त्यांना ह्या दोन्ही भाषा शिकण्याची संधी प्राप्त होऊ शकते. सोबतच विद्यार्थ्यांना आज आपण बघतो आहे की स्पर्धा परीक्षेशिवाय कुठलीही नोकरी आज राहिलेली नाही आणि म्हणून सरकारी नोकरीत प्रवेश जर करायचा असेल तर स्पर्धा परीक्षा द्यावी लागेल. त्यासाठी आम्ही आमच्याच महाविद्यालयामध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुद्धा सुरू केलेलं आहे आणि ह्या केंद्राच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांची पोलीस भरती असेल, रेल्वे भरती असेल, बँक भरती असेल किंवा रेव्हेन्यूच्या काही जागा असतील, या सर्व जागांची तयारी करून घेण्याचे काम आमचे तज्ज्ञ प्राध्यापक करत आहेत आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या करिअरला एक चांगली दिशा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. मी आवाहन करेल सर्व पालकांना आणि आमच्या 12वीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना की तुम्ही प्रवेश घेत असताना ह्या साऱ्या गोष्टी तपासा आणि ज्या ठिकाणी आपल्याला चांगल्यात चांगलं शिक्षण मिळत आहे त्या ठिकाणीच आपण प्रवेश घेतला पाहिजे. माझ्याच महाविद्यालयात आपण प्रवेश घेतला पाहिजे असा माझा आग्रह राहणार नाही. मात्र मला हे सांगणं आपल्याला गरजेचं आहे की ज्या कोणत्या महाविद्यालयात ह्या सर्व फॅसिलिटीज आहेत, ह्या सर्व सुविधा आहेत, त्या ठिकाणी आपण प्रवेश घ्यावा. आमचं महाविद्यालय ह्या सर्व बाबतीमध्ये अतिशय पारदर्शकपणे काम करत आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी शिक्षण अध्यापन केलं जातं. सर्व विद्यार्थ्यांकडून सर्व कामं करून घेतले जातात. व्यवस्थित प्रकारचं मूल्यमापन केलं जातं. कोणत्याही विद्यार्थ्यावरती अशा प्रकारचं त्या ठिकाणी की जो विद्यार्थी घडणार नाही अशी परिस्थिती या ठिकाणी नाही. अधिकाधिक विद्यार्थी घडून अधिकाधिक विद्यार्थ्यांचं करिअर कसं चांगलं करता येईल हाच उद्देश महाविद्यालयाचा आहे. आणि येत्या काळामध्ये महाविद्यालयामध्ये NCC सुद्धा या ठिकाणी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. तसे प्रयत्न आम्ही करत आहोत. त्यामध्ये आमच्याकडे NSS आहे, स्पोर्ट आहे, कल्चरल आहे. या सर्व ॲक्टिव्हिटीज इथे चालतातच पण NCCचंही भर याच्यामध्ये पडणार आहे. त्यामुळे मी विद्यार्थ्यांना आवाहन करेल की या सर्व संधींचा आपण लाभ घ्यावा आणि श्री पुंडलिक महाराज महाविद्यालयामध्ये आपण प्रवेश घेऊन आपलं भवितव्य त्या ठिकाणी घडवावं, आपलं भवितव्य उज्ज्वल करावं असं आवाहन मी पालकांना आणि विद्यार्थ्यांना या ठिकाणी करू इच्छितो. धन्यवाद.